सो हेलो फ्रेंड्स, सो आज के सेशन में हम लोग देखेंगे कि अलजेब्रिक एक्सप्रेशंस इट्स अ वेरी इजी टॉपिक। एक्चुअली दिस इज अ बेसिक कि भाई हमें a प्लस बी द होल स्क्वायर के टर्म के साथ कैसे करना है, a माइनस बी द होल स्क्वायर के टर्म के साथ कैसे काम करना है और हम उसके एक्सप्रेशंस को कैसे इलैबोरेट करेंगे। दैट इज अ वेरी इंपॉर्टेंट सेशंस वी आर डूइंग। सो अलजेब्रिक एक्सप्रेशंस एक टॉपिक है। तो अलजेब्रिक एक्सप्रेशंस में यहाँ पे अगर हम लोग देख सकते हैं तो a प्लस बी द होल स्क्वायर एक बेसिक फॉर्मूला, उसका फॉर्मूला है a स्क्वायर प्लस 2ab प्लस b स्क्वायर है गाइस। और दूसरा है a माइनस बी द होल स्क्वायर, उसका फॉर्मूला है a स्क्वायर माइनस 2ab प्लस b स्क्वायर। एवरीवेयर अगर आप पढ़ाई कर रहे हो तो एक चीज यहाँ पे ध्यान रखो कि व्हेन यू राइटिंग द क्वेश्चंस ऑफ दिस, तो मार्जिन के ऊपर ये फॉर्मूला हमेशा आपके साथ रहना चाहिए। अगर ये आपके साथ है तो मतलब क्वेश्चन आपका रॉन्ग होगा ही नहीं। It's a very simple. A plus b the whole square, a square plus 2ab plus b square, and a minus b the whole square is a square minus 2ab plus b square. Suppose we have a question. अगर मैंने बोला कि मेरा ऐसा क्वेश्चन है 2x plus 3 the whole square, it's a very simple question. So यहाँ पे देखो मी इथे बघू शकतो. So this is my a and this is my b. This is the operation of plus. तो भाई प्लस वाला फॉर्मूला के ऊपर टिक हो जाएगा। मतलब मैं बोलूंगा यहाँ पे a प्लस बी द होल स्क्वायर का फॉर्मूला मेरा चल रहा है a स्क्वायर प्लस 2ab प्लस b चा स्क्वायर। सो प्लीज इथे बघू शकता a, व्हाट इज a is nothing but what my 2x and what is a b is nothing but what my 3। a स्क्वायर यानी कि क्या होगा 2x का स्क्वायर प्लस 2, a मतलब कितना होगा मेरा 2x और b कितना है मेरा 3 प्लस b का स्क्वायर यानी कि 3 का स्क्वायर। 2 का स्क्वायर कितना होता है 4, x का स्क्वायर x स्क्वायर प्लस 2 टू द 4, 4 3 सा कितना होगा 12x प्लस 3 सा स्क्वायर कितना। दिस इज द फाइनल आंसर। दिस इज अ व्हेरी फंडामेंटल एंड व्हेरी इजी गाइस, काहीच एकदम टफ नाहीये। मी त्यानंतर तुम्हाला अजून एक मायनस वाला पण क्वेश्चन करून दाखवतो। सपोज यू हैव अ क्वेश्चन ऑफ 7m minus 4 square। अगेन हियर इज व्हाट a, हियर इज व्हाट बाय b। सो ये होगा आपका a minus b the whole square, उसका आंसर रहेगा a square minus 2ab plus b चा स्क्वायर। इज दैट अ वेरी सिंपल क्वेश्चन जो हम लोग देखेंगे अभी। व्हाट इज a? a हमेशा बाजू में पेंसिल से लिखो 7m। व्हाट इज b? 4। ब्रॅकेट इज अ वेरी इंपॉर्टंट, ब्रॅकेट आलंच पाहिजे। ब्रॅकेट येत असेल ना तर मग आपण आन्सर आपलं रॉंग नाही होणार आहे। प्लीज सगळे बघू शकता इथे मी काय करतो a स्क्वेअर, a इज व्हाट माय 7m ब्रॅकेट स्क्वेअर माइनस 2, a इज व्हाट 7m, b इज नथिंग बट व्हाट 4 प्लस b चा स्क्वेअर म्हणजे 4 चा स्क्वेअर। 7 चा स्क्वेअर आहे इथे 49, m इज व्हाट m स्क्वेअर माइनस 2 7 चा 14, 14 4 चा व्हाट 56m प्लस 4 चा स्क्वेअर 16। दिस इज व्हाट आंसर। इट्स अ वेरी सिंपल। एक कॉम्प्लेक्स वाला क्वेश्चन पण घेऊया। कॉम्प्लेक्स थोडासा सगळ्यांना वाटेल की सर हा खूप डिफिकल्ट क्वेश्चन आहे, बट नाही, इट्स अ व्हेरी इजी। यू कैन से दैट दिस इज व्हाट माय a, दिस इज व्हाट माय b। सो दिस इज व्हाट अगेन a प्लस b द होल स्क्वायर, उसका आंसर होगा a स्क्वायर प्लस 2ab प्लस b स्क्वायर। व्हाट इज a? a इज नथिंग बट व्हाट x स्क्वायर प्लस 2, a इज नथिंग बट व्हाट x, b इज नथिंग बट व्हाट 1/2 प्लस b का स्क्वायर यानी कि 1/2 का स्क्वायर। x का स्क्वायर इज नथिंग बट व्हाट x स्क्वायर प्लस 2 into x, 2x into 1 अगेन कितना होगा 2x अपॉन नीचे कितना है 2, क्योंकि यहाँ पे कुछ नहीं मतलब क्या दिया 1 प्लस 1 का स्क्वायर होता है 1, 2 का स्क्वायर कितना होता है 4। तो फाइनल आंसर विल बी x स्क्वायर प्लस 2, 2 कट होके इधर आएगा, सो ओनली x और इधर आएगा 1/4। इट्स अ वेरी सिंपल। सम क्वेश्चंस लाइक एज व्हाट इंटीजर्स एंड वेरिएबल। हां ये बहुत इंपॉर्टेंट है, इंटीजर एंड वेरिएबल। इंटीजर और वेरिएबल में जास्त काय तर इंटीजर अगर मैंने बोला कि 3 का स्क्वायर होता है 90, इफ आई एम आस्किंग यू व्हाट इज द स्क्वायर ऑफ द 5 का स्क्वायर होता है 25, बट इफ आई एम आस्किंग यू व्हाट इज द स्क्वायर ऑफ x, then your answer should be x square, because a to z all are about variables और variables स्क्वेअर लिहिताना तुमचा स्क्वेअर तसाच राहणार आहे, त्याच्यामध्ये काहीच नाही। व्हेरिएबल तर येणार आहे। सपोज इफ आई एम राइटिंग की भाई 2p स्क्वेअर, खूप मुलांना इथे प्रॉब्लेम होतो की सर आता 2p स्क्वेअर आला तर मी काय करू शकतो। सर इट्स अ व्हेरी सिंपल, 2 चा स्क्वेअर, 2 इज अ इंटीजर, 2 चा स्क्वेअर काय येणार 4p चा स्क्वेअर काय येणार t स्क्वेअर। इट्स अ व्हेरी इजी। सपोज जर का इथे म्हटलं की इथे 7x आणि ब्रॅकेट स्क्वेअर, 7 चा स्क्वेअर होणार आहे 49, x चा स्क्वेअर होणार आहे x। वी हैव अ क्वेश्चंस लाइक
की 99 चा स्क्वेअर, if somebody 99, what is the square of 99? It's a very simple. या फॉर्मॅटला मी असं पण लिहू शकतो 100 minus 1 and bracket complete square. Yes or no? So 100 minus 1 bracket complete square is equals to what? This is a what? A, this is a what? B. So A is nothing but what? My 100 and B is nothing but what? My. So 100 minus 1 square is nothing but A minus B the whole square है ना? It's a A minus B the whole square. A square minus 2AB plus again किती है? B square. What is the A? A is nothing but 100 चा square minus 2. A किती है माझा इथे? 100. B किती है guys? 1 plus B चा square आणि की 1 चा square. 100 चा square बघा मी कसा काढतो. 100 चा square is very easy. 1 चा square किती येतो? 1 दोन शून्य आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे किती ना 4 2 3 आणि 4 minus 2 into 100 किती होतं? 200 plus इथे येणार आहे 1. So here is what? 10,000 minus 200. Your answer is 0 0. इथे येणार आहे guys 8. इथे किती आला? 9. So 9,800 आन्सर आला इथे. 9,800 plus 1. Your answer should be 9801. If somebody asking you कि सर अगर मुझे चाहिए 1005 का स्क्वायर, it's a very big number. ठीक है ना guys, होऊ शकतो. इथे मी लिहितो मी 1000 plus 5 bracket square. हा टर्म झाला A, हा काय टर्म झाला माझा B. So it's nothing but what? A is nothing but what? 1000 and B is nothing but what? My 5. So my term will be what? Again A plus B the whole square is nothing but what? A square plus 2AB plus again what? B square. A square है. What is the A? A is what? 1000 plus 2. What is the A? A is nothing but 1000. B is nothing but what? 5 plus B square यानी कि 5 चा square. 1 चा square किती येतो guys? 1 000 1000 into 2. 1 2 3 3 2 चा 6 1 2 3 4 5 आणि 6 प्लस 2 5 चा 10 10 आणि इथे किती शून्य 1 2 3 1 2 3 प्लस 5 चा स्क्वेअर 25. ऍडिशन करताना खूप सिंपल आणि बेसिक पाहिजे. ऍडिशन रॉंग नाही केलं पाहिजे. 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 प्लस इथे किती आहे 1 2 3 4 आणि 5 म्हणजे 1 2 3 4 आणि हा एक 5 प्लस इथे होणार आहे 25. So the answer will be 52000101. Final answer किती आला याचा 1010002 and 5. Is that done? हे आहे 1005 चा स्क्वेअर. म्हणजे ह्या टाइपचे क्वेश्चन्स इट्स व्हेरी इझी. सपोज जर का माझ्याकडे काही क्वेश्चन्स असे पण आहेत की जे फॉर्मॅट सांगतात तुम्हाला की सर काय करायचं आहे कसं करायचं आहे तुम्ही बघू शकता या केस मध्ये. ओके सम बेसिक फॉर्मूला. अभी एक दूसरा फॉर्मूला भी है हमारे पास दैट इज वेरी सिंपल. 3 फॉर्मूला आणि अल्जेब्रिक एक्सप्रेशन खूप छान असतं खूप छान. म्हणजे जसं की माझ्याकडे 3 फॉर्मूला पैकी एक फॉर्मूला मी लिहिला होता का होता माझा a + b द होल स्क्वेअर दैट इज नथिंग बट व्हाट a स्क्वेअर + 2ab + इथे लिहिलं मी b स्क्वेअर. Here is what a minus b the whole square is nothing but what a square minus 2ab plus इथे लिहिलं मी again b square. And third case is what a plus b and a minus b is nothing but what a square minus b square. It's very easy. Suppose if somebody asking you the questions like example 1 3x plus 5 and 3x minus 5. 3x plus 5 and 3x minus 5 दोन टर्म आहे त्याच्यामध्ये बघा मला इथे बघून कळते की सर इथे a plus b आणि a minus b हो आहे. सर मग मी त्याला लिहू शकतो का? हो यू कॅन. The format is like a plus b and second one is what a minus b. याचा आन्सर तर काय आहे सर a square minus b square. It's very simple. So what is the a? A is nothing but what my 3x square. B is nothing but what 5. 3 का स्क्वायर 9 x का स्क्वायर x स्क्वायर minus 5 का स्क्वायर किती ना 25. तुम्हाला कळायला पाहिजे की इकडे खूप सर बेसिक प्रकारे चालू आहे सम्स जसं की x + 1/2 आहे आणि इथे आहे x - 1/2. दिस इज नॉट अ कॉम्प्लेक्स गाइस. दिस इज व्हाट a, दिस इज व्हाट b. Here a and b is constant. If a और b constant है तो भाई वही होगा a square minus b square. What is the a? A is nothing but x. मी everywhere bracket put करतो. Bracket is a very important. Bracket दिल्यानंतर तुम्हाला कळेल की कन्सेप्ट काय आहे. क्वेश्चन रॉंग नाही येणार आहे गाइस. b what is a b? 1/2 चा स्क्वेअर x चा स्क्वेअर होणार इथे x स्क्वेअर म्हणजे 1/2 चा स्क्वेअर 1/4 इंटिजर आहे. 1 चा स्क्वेअर 1 2 चा स्क्वेअर 4 मध्ये तर मायनस आहे. काय डाउटच नाही. इट्स अ इझी. सो या टाइपचे क्वेश्चंस आहेत हेही तुम्ही करू शकता. इफ समबडी आस्किंग यू द क्वेश्चन लाइक मल्टिप्लिकेशन वाला क्वेश्चन आहे बहुत इझी आहे. मी 2 मिनिटात दाखवतो बघा. तुम्हाला फक्त कन्सेप्ट कळायला पाहिजे की इथे फॉर्मॅट कोणता यूज होणार आहे. सपोज इफ asking you the question like 48
48 into 52. The question is what 48 into 52. It's a very simple क्वेश्चन. काय माझा 48 into 52. बघा मी त्याला कसं रिप्लेस करतोय, काय करतोय आता या केस मध्ये. आय एम डुइंग हियर इज व्हाट 48 आहे, तो भाई मी एक असा नंबर बघतोय की तो -2 पण कर आणि +2 पण करतो, सेमच येणार. म्हणजे मी लिहिलं इथे 50 - 2 आणि इथे पण लिहिलं मी इथे 50 + 2. तर बघ ना 50 - 2 48, 50 + 2 किती ना 58. म्हणजे हा काय होणार आहे माझा टर्म a, दिस इज व्हाट b, हा होणार आहे a, दिस इज व्हाट b. So it's what again a minus b and second is what a plus b. तो याचा आंसर काय येणार आहे सर a square minus b square. What is the a? A is nothing but what 50 और what is the b? B is nothing but what 2 का square, 50 का square, 5 का square बच्चा लोग 25 0 2 0 by 4 2500 minus 4. 10 तून 4 किती उरले 6, इथे 9 9 इथे ना 4 4 4 2 4 9 6. किती आलं मल्टिप्लिकेशन 6. मॅथ्स इट्स इझी, हे आलंच पाहिजे. सपोज जर का कोणी मला विचारलं सर 98 into 102, हो मी करू शकतो. मी फक्त तुम्हाला दाखवणार, तुम्ही कमेंट मध्ये मला याचा आन्सर सांगा. बघा करू शकता. a square minus b square, a is what 100, b is what 2. इट्स अ व्हेरी सिंपल. सपोज या टाइपच्या नंतर पण काही फॅक्टराइज वाले टाइप आहेत, तर आपण त्याच्याकडे डिस्कस करूया. फॅक्टराइज इज अ व्हेरी सिंपल. सपोज सर मला दिला 225 x square y square t. What is the factorize of this question? It's a very simple prime factorization. 225 नंबर एंड विथ द 5 कशाने डिवाइड करू सर 5 ने जर का 225 ला डिवाइड केला आन्सर येणार 45. अगेन 5 ने केलं तर किती येणार सर 9. अगेन 3 ने, कारण 9 ला तर 5 ने जाणार नाही 3, तर 3 3 is 9. इधर 3 इधर 1 इधर 1 1. इट्स फाइन. सो दैट मी बघा लिहितो कसं 225 चे फॅक्टर्स काय काय आले गाइस 5 into 5 into 3 into 3 into 1. X square is nothing but what x into x, y square is nothing y into y into what. समजलं. It's a very simple. काहीच नाहीये. जर का या टाइप नंतर एक अगेन एक टाइप आहे दुसरा टाइप, तोही मी शिकवतो. या टाइपचे खूप सारे क्वेश्चन. सपोज मी असं दिला इथे 76 x square y square, मला कमेंट सेक्शन मध्ये याचे आन्सर सांगा. अजून आहेत काही क्वेश्चन 26 x square y t, हे पण सांगू शकतो. ते मला कमेंट सेक्शन मध्ये आन्सर सांगा की काय आहे सर एक्झॅक्टली आन्सर्स. यानंतर बघा खूप काही सोपे क्वेश्चन्स आहेत. जसे द क्वेश्चन इज बेस्ड ऑन सर a square minus b square is equals to what a plus b and second is what a minus b. सर मला क्वेश्चनच असा दिलाय तुम्ही x square minus 4y square आणि मला सांगितलं की स्प्लिट ऑफ द टर्म. इट्स अ स्प्लिट ऑफ द टर्म. इट्स व्हेरी इझी, काहीच नाहीये डिफिकल्ट काय नाही. क्वेश्चन फक्त बघायचं की काय करू शकतो मी. मला माझं बेसिक आठवलं की मगाशी मी ह्याच्यावरून इकडे जात होतो, आता मला इथून इथे यायचं काहीच नाही. सिंपल. पहिली गोष्ट क्वेश्चनला बघून स्माइल तर करू शकतो की हा सर येतं. तर x स्क्वेअर इज नथिंग बट व्हॉट x चा स्क्वेअर. बघा मी ब्रॅकेट केलं, x च्या पुढे काय नाही म्हणजे 1 आहे. x च्या पुढे काही नाहीये म्हणजे 1 आहे. तर x चा स्क्वेअर इज व्हॉट x स्क्वेअर मायनस 4. 4 इज नथिंग बट व्हॉट 2 and y स्क्वेअर इज नथिंग y चा स्क्वेअर. इट्स सिंपल. सो भाई अगेन इज व्हाट a और ये क्या है भाई मेरा b. तो आंसर क्या चलेगा मेरा a plus b and second is what a minus b. What is the a? x plus b is nothing but what 2y. x minus इधर कितना है 2y. खत्म. सिंपल है आणि मी करू शकतो. सेकंड केस जर का असा आला x square minus 1 upon 36 y square. सर सिंपल है, इकडे घे 64 घेतो. होऊ शकतो का नाही? इट्स इझी. बघा 64 आहे. 64 कोणाचा स्क्वेअर असतो 8. इथे x आणि ब्रॅकेट काय टाकलं मी स्क्वेअर मायनस 1/36 ला लिहू शकतो 1/6. अगेन 1/6 नंतर इथे दिलं y आणि ब्रॅकेट काय करून टाकलं स्क्वेअर. हियर इज व्हाट a, हियर इज व्हाट b. a plus b, a minus b मतलब होगा इधर 8x plus 1/6y and here is what 8x minus इधर होगा 1/6y. इट्स आंसर. सपोज या टाइप मध्ये अजून एक क्वेश्चन आहे की जे तुम्हाला सांगतील की कसं फॅक्टराइज करायचं. खूप सिंपल आहे. सपोज इफ वी हॅव अ क्वेश्चन 1/2 y square minus 8z square. both the terms are different. both the terms एक y square एक z square. but ह्याच्यामध्ये 8 is not a perfect square. so what should we do? सिंपल आपण करू शकतो. बघा मी काय करतो 8 च्या खाली काय नाही म्हणजे 1 टाकलं. ओके सर डिनोमिनेटर तो सेम नहीं है, पहले वो करते हैं क्रॉस मल्टीप्लाई. din check. ओके सर 1 into 1 y square minus 8 2 जा 16 z square upon सर 2 1 जा 2. तो इधर कितना आया y square minus 16 z square upon 2.
तो 1/2 मी बाहेर आणलं, ब्रॅकेटच्या आतमध्ये लिहिलं y² मायनस व्हॉट 16z², 1/2 इथे लिहिलं y² म्हणजे किती माहिती आहे, y चा स्क्वेअर मायनस 16 इज नथिंग बट व्हॉट 4z आणि त्याचा स्क्वेअर. इट्स सिंपल ना. सो इथे मी लिहिलं 1/2 y² a² minus b² is again what a plus b and a minus b. Simple, easy questions आहेत, काहीच नाही. Suppose if we have a question, एक last question of the day, a² b minus ab असं ह्याच्यामध्ये सर फॅक्टर्स पाडायचे ना, एक स्क्वेअर वाली टर्म आहे ना काही, पण आपण याला फॅक्टराइज बघा स्प्लिट अप द टर्म करतोय. a² b आहे, a किती आहे दोनदा into b minus here is what a into b, तो काय नाही म्हणजे 1 लिहू शकतो मी. कॉमन नंबर्स, कॉमन फैक्टर्स a a, कॉमन फैक्टर्स b b. सो कॉमन फैक्टर्स क्या आ गए a b, ब्रैकेट में डाला तो बचेगा क्या ओनली a, माइनस का साइन और इधर कितना आया 1. तो दिस इज माय आंसर a b into bracket a minus 1. या टाइपचे मल्टिपल क्वेश्चन्स आहेत, या टाइप मध्ये तुम्ही खूप सारा करू शकतात क्वेश्चन्स. फक्त आपण काय लिहितोय, ब्रॅकेट दिलाय की नाही हे बघा, व्हिडिओ पॉज करा, क्वेश्चन लिहा, मी काय म्हणतो ते एकदा रिकॉल करा and then again write the answers. It's a very easy key to success. तुम्ही बघा, काही असेल डाऊट तर कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की सांगा. मी एक अल्जेब्रिक एक्सप्रेशनचे एक शॉर्ट टर्म दिलाय, एक शॉर्ट व्हिडिओ दिली आहे. पुढे काय असेल तर आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओवर काम करूया. तोपर्यंत थँक्यू.